Very, very warm welcome. Very good morning, all of you. आय होप सगळ्यांची रात्र चांगली गेली असेल. सगळेजण रिलॅक्स आणि डीप स्लीपमध्ये गेले असतील आणि बॉडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी इंटरनली, एनर्जेटिकली, काही चक्र लेवलवर, काही माइंडच्या लेवलवर, काही शरीरातल्या मांसपेशीच्या लेवलवर खूप काही कालच्या आपल्या त्या रात्रीच्या प्रॅक्टिकलमुळे चेंज झालं असेल. आय होप हा अनुभव तो प्रत्येकाला आला असेल. आजचा आपला टॉपिक आहे काही दिवसापासून जे मी विषय मांडलेला आहे, कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. आतापर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टी समजलो. सेवन चक्र, सेवन चक्रवर आपण कशा प्रकारे सातही चक्रांना ऍक्टिव्हेट करू शकतो, त्यांना अलाइन करू शकतो, त्यांना कशा प्रकारे अफर्मेशन देणे, कमांड देणे, चक्र क्लीन कसं करणे, चक्र चार्ज कसं करणे, जवळपास या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या आहे. त्यानंतर आपण मॅनिफेस्टेशनची एक सिरीज सुरू केली की सेवन चक्रच्या द्वारे कशा प्रकारे मॅनिफेस्टेशन होते. त्याला समोर जितकी मी टॉपिक तुम्हाला सांगू शकलो आजपर्यंत ते मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्या टॉपिकला, त्या सगळ्या सेशनला त्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या कोर्सच्या द्वारे मी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहो की जितकंही जनरल टॉक होता, अल्फा कॉन्शियसनेस, एंजेलिक रियाल, म्हणजे गॉड कॉन्शियसनेसच्या खाली ही एक कॉन्शियसनेस आहे जी हेल्पिंग नेचर आहे, सपोर्टिव्ह नेचर आहे. हाऊ टू राईज युअर व्हायब्रेशन, असे सगळे टॉपिक झालेले आहेत. ते सर्व टॉपिक ह्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये अलाइन होणार आहेत. आतापर्यंत आपण तीन सेशन झाले आपले. पहिलं होतं व्हाय वी आर नॉट अलाइन विथ युनिवर्स म्हणा, डिवाइन म्हणा, किंवा युअर सेल्फ म्हणा. तर त्याच्यामध्ये आपण काही 4-5 पॉइंट काढले. पॉइंट हे होते की आपण इमोशनली इम्बॅलन्स मध्ये आहोत, आपण मेंटली इम्बॅलन्स आहोत, है ना. थॉट प्रोसेसर आपण इम्बॅलन्स आहोत, आपल्या शरीरातील सेवन चक्र इम्बॅलन्स आहे, मनी रिलेटेड आपले व्ह्यूज हे इम्बॅलन्स आहे, आणि आपलं कनेक्शन डिवाइन सोबत नाही आहे. आणि त्याला कसं केलं जाईल, त्याच्याशी कसं अलाइन केलं जाईल, त्याबद्दल आपण शॉर्ट मध्ये माहिती घेतली. नेक्स्ट डे आपण समजलो पेन अँड प्लेझर, की जेव्हाही मला मॅनिफेस्ट करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर माझं इमोशन, थॉट, फिलिंग्स, माझी बॉडी आणि हे डिवाइन एनर्जी हे अलाइन मध्ये असलं पाहिजे. हे जर अलाइनमेंट मध्ये नसेल तर मॅनिफेस्टेशन मध्ये भरपूर अडथळे निर्माण होतील. दुसरं, प्रत्येक मॅनिफेस्टेशन मध्ये जी गोष्ट आपल्याला हवी आहे
जी गोष्ट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, काय ती गोष्ट मिळवल्यानंतर मला कोणत्या गोष्टीचं प्लेझर मिळेल, आणि जर ते मी नाही मिळवू शकलो, पेन काय राहील. हा पेन अँड प्लेझर हा एक कन्सेप्ट आहे है ना. म्हणजे जसं अं, एखाद्याला जॉब लागलेला आहे, त्याला चांगला पगार मिळत आहे, त्याची लाईफ सुरळीत चालत आहे, आणि सडनली त्याच्या लाईफ मध्ये जॉब सोडण्याची सिच्युएशन निर्माण होत आहे, किंवा त्याला दुसरा जॉब मिळवायचा आहे. पण त्या जॉब मिळवण्याआधी त्याला हा करंट जॉब सोडणे आवश्यक आहे. आता जर तो व्यक्ती नवीन जॉब शोधण्यामध्ये संकल्पित नसेल, त्याचं ट्रायल, त्याचं डेडिकेशन हे स्ट्रॉंग नसेल, एफर्ट चांगले नसतील, तर त्याला माहित आहे त्याच्यासोबत पेन काय कनेक्टेड आहे. पेन काय आहे, की जो करंट जॉब आहे तो जाईल, हे पेन आहे. आणि जर त्यांनी प्रॉपर एफर्ट घेतले, त्यांनी जर चांगली तयारी केली, चांगला हार्डवर्क, चांगलं डेडिकेशननी नवीन जॉब सर्च केला, तर प्लेझर काय आहे, जुन्या सॅलरीपेक्षा जास्त सॅलरी, जास्त कम्फर्ट, चांगला एरिया, चांगले लोक. पेन अँड प्लेझर. जोपर्यंत कोणा व्यक्तीला त्याला काय मिळवायचं आहे ते जर नाही मिळवलं, तर लाईफ मध्ये तो कोणत्या निगेटिव्ह सिच्युएशनला अट्रॅक्ट करेल, किंवा त्याला त्या सिच्युएशनला फेस करावं लागेल. आणि तो जो पेन आहे, तो पेन जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत मॅनिफेस्टेशन चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि एखादा व्यक्ती कम्फर्ट मध्ये चालला गेला, की करंट जॉब, त्याची सॅलरी, तो त्याच्यातच इतका खुश आहे, त्याला नवीनची इच्छाच होऊन नाही राहिली. तर मॅनिफेस्टेशन मध्ये हा कम्फर्ट झोन तोडणे हे सुद्धा खूप आवश्यक असते, खूप आवश्यक ना. कम्फर्ट झोनला तुम्हाला डिस्ट्रॉय करता आलं पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं सेल्फ इंट्रोस्पेक्शन. एकदा काही ठरलं की अवॉर्ड, आणि आपण काय त्याला लॉस आणि गेन हा रेशो एकदा कळला, की मग आता तिथून सुरू होते की जे कार्य मला करायचं आहे, जो जॉब मला फाइंड करायचा आहे, त्याकरिता मला कशाची आवश्यकता आहे. दिस इज नोन एज सेल्फ इंट्रोस्पेक्शन. की मला खरंच खरंच गरज आहे की नाही, माझी विश ही जेन्युइन आहे की नाही, त्याकरिता मी प्रिपेअर आहो की नाही, काही निगेटिव्ह गोष्टी माझ्यामध्ये आहे का, मला परिवर्तन करण्याची गरज आहे का, खूप साऱ्या गोष्टी. दिस इज नोन एज सेल्फ इंट्रोस्पेक्शन. आजचा आपला टॉपिक आहे टू विश इज युअर राईट. इच्छा व्यक्त करणे, स्वप्न बघणे, तुमच्या जीवनामध्ये विजन असणे, ड्रीम्स असणे, हे तुमचं काय आहे, राईट आहे, अधिकार आहे. खूपदा बघा, थोडेसे जे जुने लोक आहेत, जुन्या विचारांचे आहेत, वय झालेले लोक आहेत, त्यांच्या बोलीभाषेमध्ये नेहमी तुम्हाला ही गोष्ट जाणून येईल, अरे आपली लायकी नाही, आपण तेवढं मोठे बनू शकत नाही, हे मोठ्या लोकांचं काम आहे, पैशावाल्याचं काम आहे, आपण साधे लोक आहो. इथं ज्याची बुद्धी तीव्र आहे, तीक्ष्ण आहे, लुबाडणारी आहे,
तोच व्यक्ती असा बिझनेस मध्ये जाऊ शकते. ज्याला छल कपट येते तोच करू शकते. ज्याला आवळा देऊन बोर काढणं येते तेच लोक जीवनामध्ये पैसा कमवू शकतात. आपण नाही करू शकत. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शब्द ऐकायला येतील. ते शब्द काय आहे? कसं मिळेल, कसं होईल, आपण लायकीचे आहो की नाही. नाही नाही बापा, एवढं नका करू. आपलं चादर बघूनच पाय पसरायचे. हे कोणती बिलीफ आहे, कोणती थिंकिंग आहे? हे आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराला आपण यूज नाही करू शकत आहे. कळलं? टू विश इज युअर राईट. स्वप्न बघणे, इच्छा असणे, विजन तुमच्या जीवनामध्ये असणे, तुमच्या लाईफचं पर्पज तुम्हाला माहित असणे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जीवन जगणे हा तुमचा अधिकार आहे. पण काही असे सिच्युएशन निर्माण होतात, काही असे सर्कमस्टान्सेस लाईफमध्ये येतात की आपण ह्या अधिकारालाच गमावून बसतो आणि आपण विचार सुद्धा करत नाही की मला खरंच याची गरज आहे का, किंवा मला किती गरज आहे. हे मिळवलं तर माझी लाईफ किती बदलेल, किती बदलणार, किती सारे चेंजेस माझ्या लाईफमध्ये येऊ शकतात. आणि तिथेच तो व्यक्ती फेल होणं सुरू होते. प्रत्येक गोष्ट आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशनवर चालत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक गोष्ट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट हे ऊर्जेचं स्वरूप आहे. आणि प्रत्येक व्यक्ती या एनर्जीला काय करू शकतो? अट्रॅक्ट करू शकतो. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. आणि कधी कधी हे अट्रॅक्शन अति सोपं असते. आणि ते इतकं सोपं असते, इतकं फॅमिलियर असते की त्याच्याकडे आपलं लक्ष सुद्धा जात नाही. आपल्याला असं वाटतं की कोणती गोष्ट आकर्षित करणे म्हणजे बापरे किती मोठं अं, जबाबदारीचं, कष्टाचं काम आहे. ट्रेनिंग लागते, एफर्ट्स लागतात, डेडिकेशन लागतात, टेक्निक लागतात. पण तुम्ही जर तुमच्या जीवनाला कॉन्शियसली जर बघत असाल, तुमच्या लक्षात येईल की मॅनिफेस्ट करणे ही सगळ्यात सोपी, इझी, एफर्टलेस गोष्ट आहे. आणि याचे प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत. पण आपण त्याकडे कॉन्शियस नाही. आणि तेच गोष्ट आपल्याला समजायची आहे की जेव्हा ती गोष्ट मॅनिफेस्ट होते, नेमकं माझं स्तर काय असते. त्या स्तराला जर आपण पुन्हा रिगेन केलं तर आपण चांगल्या चांगल्या गोष्टी कॉन्शियसली मॅनिफेस्ट करू शकतो. सध्या आपण अनकॉन्शियस आहे त्या स्थितीबद्दल, त्या मॅनिफेस्टेशन बद्दल आपण अनकॉन्शियस आहे. आपल्याला कॉन्शियस होण्याची गरज आहे. असं समजा की एखादं डीपली डिझायर आहे, छोटीशी. बरं, कोणती डिझायर घेऊ? हा, मी माझ्या वाईफचं उदाहरण घेतो. त्या दिवशी गुरुवार होता, उपास. आणि तिला असं वाटलं की
नाही, गुरुवार नाही. आता एकादशी झाली ना, त्या दिवशी गोष्ट आहे. 30 तारखेला तिने 30 तारखेची एकादशी सुद्धा 31 धरली होती. होती दादा. हा, 31 ची पण केली, 31ची पण केली तिने. तर 30ला जी एकादशी होती, त्या एकादशीला तिथे असं एक मनात इच्छा झाली की आपल्याला केळं खायचं आहे, केळं पाहिजे होतं. आणि त्याच्या एक दिवस अगोदर त्यांच्या शाळेमध्ये कोणी व्यक्ती आले असेल, त्यांनी म्हटलं की मी उद्या अं, शाळेतल्या मुलांसाठी, सगळ्यांसाठी, स्टाफसाठी समोसे, जिलेबी वगैरे काहीतरी घेऊन येतो. नवीन वर्षासाठी मुलांना माझ्याकडून काही पार्टी. आणि तो जेव्हा आला, ऍक्च्युअली तो केळं घेऊन आला. त्यांनी ते आणलंच नाही. बिचाराची पैशाची कमी झाली, काय झालं माहित नाही, पण त्यांनी केळं आणले. ही घरी आली संध्याकाळी, आणि मला काय, ते मी जो विचार करतो ना, ते 100% होते. मला जे पाहिजे ना, ते मला मिळतेच. मला काय झालं, आणि मला केळं पाहिजे होतं. मी शाळेत चालली गेली, तुम्ही तर घराच्या बाहेर गेले नसते, म्हणजे मला तर काही केळं मिळालं नसतं. पण जे वाहतन ते बरोबर होते. जो व्यक्ती समोसे आणणार होता, त्यांनी समोसे न आणता केळं आणले शाळेत. माझी इच्छा पूर्ण झाली. हे असे उदाहरण आहे ना, डेली बेसवर आपल्या प्रत्येकासोबत होत आहे. ह्या घटना प्रत्येकासोबत होत आहे. मग ही जी गोष्ट झाली, याला आपण मॅनिफेस्टेशन नाही म्हणत का? जर एक केळं प्राप्त करणे हे जर माझी मॅनिफेस्टेशन आहे, तर एक केळाचा बगीचा मॅनिफेस्ट करणे हे माझं मॅनिफेस्टेशन नाही राहू शकत? असू शकते. इथे आता प्रॉब्लेम काय आहे? एक केळ मॅनिफेस्ट करणे आणि एक केळाचा बगीचा मॅनिफेस्ट करणे. सडनली इथे बिलीफ, परसेप्शन, तुमचे फिलिंग्स, तुमचे इंटेन्शन, तुमचे रिॲक्शन, तुमचे अझम्पशन्स हे सगळे आडवे येणं सुरू होऊन जाते. एक केळं प्राप्त करायसाठी माइंड मध्ये कोणत्याच प्रकारचं कॉन्फ्लिक्ट आहे नाही. सहज आहे, मला पाहिजे होतं. आणि इतकी सहज इच्छा आहे की मनात विचार करून सोडून सुद्धा दिली. मिळेल मिळेल, नाही मिळेल काही टेन्शन नाही, पण केळं पाहिजे होतं. सहज इच्छा. बिलीफ काय आहे? एक केळं मिळवणे खूप सोपं आहे. बिलीफ बघा, सोपं आहे. परसेप्शन काय आहे? परसिव्ह काय केलं? एक केळं मी कुठूनही आणू शकतो. मी विकत आणू शकतो, माझे मिस्टर मला घेऊन देतील, मी जर कोणाला मागतलंय ना, तोही देऊन देईल. इतकं सोपं. फील काय करतो? की केळं मिळवणं सोपं आहे. रिॲक्शन काय आहे? अझम्पशन काय आहे? या सगळ्या गोष्टी मिळून ती गोष्ट मला मिळणार की नाही हे डिसाईड होते. आणि हे प्रत्येक दिवशी होत आहे आपल्यासोबत. लक्षात घ्या, तुमच्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला कोणाशी बोलायचं होतं, त्याचा कॉल येतो. कधीतरी मनात असं वाटतं की आज काहीतरी वाईट घटना होणार आहे, एक्झॅक्टली त्या दिवशी काहीतरी विचित्र घडते. तुमची एखादी इच्छा असते, तर खूप दिवस झाले पनीरची भाजी नाही खाल्ली, पनीर पाहिजे होतं. आपल्या घरी तर काही बनणार नाही, आणि खातो म्हटलं तर आज माझ्यापाशी 200 रुपये पण नाही. आता काय करायचं? इच्छा तर झाली. अचानक कोणीतरी पार्टीला बोलवते,
अरे येऊन जा. किंवा आपण जॉबवरून घरी येतो किंवा कोणत्याही कामातून घरी येतो आणि घरी माहीत पडते बाजूच्या घरी एक प्रोग्राम आहे आणि त्यांनी जेवायला बोलवलं. सडनली प्रोग्राम ठेवला. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं शेवटचं उद्यापन केलं आणि त्यांनी असं काही बायांना हे करता 10 घरांना डायरेक्ट जेवायलाच बोलून टाकलं. तुम्ही जाता आणि तुम्हाला तिथे पनीरचीच भाजी मिळते. तर यार हेच तर 2 दिवसापासून मी विचार करत होतो की मला पनीर खायचं आहे, पण सध्या आपल्या खिशात पैसे नाही. नेचरनी तुम्हाला पनीर आणून दिलं, कुठूनही असो ते आलं तुमच्या जवळ. अशा छोट्या छोट्या गोष्टी रोज होत आहे आपल्यासोबत आणि हेच मॅनिफेस्टेशन आहे. फक्त आपल्याला एक कळायचं आहे की ते मॅनिफेस्ट होताना त्याच्या बिहाइंड मध्ये कोणत्या टेक्निक, कोणत्या प्रोसेस काम करत आहे हे तुम्हाला कळणे आहे बस. तर पहिलं, कोणी कोणी व्यक्ती इझिली प्रत्येक गोष्टी मॅनिफेस्ट करत आहे आणि कोण्या कोण्या व्यक्तीला खूप स्ट्रगल होत आहे की तो साध्या त्याच्या गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाही. कितीतरी वेळा आपण म्हणतो की मला ही गोष्ट पाहिजे, पण स्टील ती आपण मिळवू शकत नाही. त्याला म्हटलं जाते बर्निंग डिझायर. बर्निंग डिझायर म्हणजे युअर वॉन्टिंग इज नॉट इनफ. बरं, जे लोक बसलेले आहात, नोट्स काढून राहिले, काढा तर तुमच्याजवळ पूर्ण कोर्स रेडी राहील, लक्षात घ्या ना. टू विश इज युअर राईट, हे आजचं आपलं टॉपिक आहे. एव्हरी मॅनिफेस्टेशन, एव्हरी मटेरियल थिंग इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हा आपला आजचा पहिला कीवर्ड होता. एव्हरी मॅनिफेस्टेशन or material things is a form of energy. When we manifest, it's depend on your belief, perception, your feelings, your reaction and your assumption. त्या मॅनिफेस्टेशन होण्याच्या मागे ह्या काही बेसिक गोष्टी काम करत आहे. तुम्ही ते मॅनिफेस्ट होत असताना त्याला किती सहज आणि सोपं समजता. तुमच्या मनामध्ये काय धारणा आहेत, येस इट इज अचिवेबल. फील काय आहे, इझी. रिॲक्शन काय आहे, वाव. अझम्पशन काय आहे, हे तर मला मिळणारच, इतकं सहज. आता नेक्स्ट पॉइंट, बर्निंग डिझायर. कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी बर्निंग डिझायर असणे अति आवश्यक आहे. बर्निंग डिझायर म्हणजे युअर वॉन्टिंग, युअर वॉन्टिंग इज नॉट इनफ. तुम्हाला जे पाहिजे आहे ना, त्यामध्ये अशी कडकडीची, तळमडीची अशी इच्छा नाही आहे, जीव नाही लागलाय तुमचा त्याच्यात. कळलं? आणि जेव्हा तुमचा जीव उतरेल ना, तुम्ही तडफड करा, ती मिळणार नाही. त्या मोमेंटमध्ये ती एनर्जी ऍक्टिव्हेट होते. मिलेगा मिलेगा नाही मिलेगा, बघू करू, असं केल्याने मॅनिफेस्ट होत नाही. ते फक्त अफर्मेशन राहते, ते गोलबुक मध्ये लिहिल्या जाते, ते विजन बोर्ड मध्ये चिपकवल्या जाते, रियालिटी मध्ये येत नाही. टू विश इज युअर राईट आजच्या ह्या टॉपिक मध्ये
आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे वॉन्टिंग, इच्छा, चाहत. तुमची इच्छा किती आहे ते प्राप्त करण्यासाठी. ओके. दुसरं, ते मिळवण्यासाठी तुमचे बिलीफ्स कसे आहे. इथे दोन प्रकारचे बिलीफ येते. एक कॉन्शियस बिलीफ, दुसरं सबकॉन्शियस बिलीफ. कॉन्शियस बिलीफ तुमचे जे 5 सेन्सेस आहे त्याच्या नॉलेजच्या बेसवर आहे. तुमचे 5 सेन्स तुम्हाला काय कमांड देत आहे. जर जसं आता आपण केड ह्या गोष्टीवरून सुरुवात केली, तर 5 सेन्स तुम्हाला काय सांगत आहे. केड म्हटल्याबरोबर काय तुम्हाला केड व्हिज्युअलाइज होत आहे. केड म्हटल्याबरोबर त्याची टेस्ट मिळत आहे. केड म्हटल्याबरोबर त्याचा स्मेल येत आहे. त्याचा टच तुम्ही फील करू शकता. केळ 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 हे नाव तुमच्या कानामध्ये जात आहे. म्हणजे ऑल 5 सेन्सेस इज इन्व्हॉल्व विथ युअर मॅनिफेस्टेशन और युअर डिझायर. दुसरं सबकॉन्शियस बिलीफ, हे जे फिलिंग्स आहेत ह्या जर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये चालल्या गेला, ही थॉट प्रोसेस जर तुमच्या आतमध्ये चालली गेली, तर ही तुमचं पार्ट ऑफ सबकॉन्शियस होते. आणि सबकॉन्शियस माइंड ही तुमची रियालिटी निर्माण करते. म्हणजे तुम्ही त्या केळाचा आस्वाद मनातल्या मनात घ्याल, हे तुमचा कॉन्शियस बिलीफ आहे. आणि ते केळ रियालिटीमध्ये तुमच्या जवळ येईल, ही तुमची सबकॉन्शियस बिलीफ आहे. आणि रियालिटीमध्ये सबकॉन्शियस काम करते. आणि इथे आता गडबड आहे. गडबड काय आहे. तुमचं थिअरॉटिकल पार्ट प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होत नाही. कॉन्शियस बिलीफ हे थिअरॉटिकल आहे. सबकॉन्शियस बिलीफ हे प्रॅक्टिकल आहे. आपल्याला उलट वाटते. असं वाटते सबकॉन्शियस जे आहे ते त्याच्यामध्ये डाटा स्टोअर आहे आणि कॉन्शियसली आपण ऍक्टिंग करतो. नाही, कॉन्शियसली आपण ऍक्ट करतच नाही. पूर्ण लक्षात घ्या. जसं ट्रेडिंगचं एज्युकेशन घेणे हा थेअरी पार्ट आहे. ऍक्च्युअल ट्रेडिंग करणे हे प्रॅक्टिकल आहे. ऍक्च्युअल ट्रेडिंग करताना तुमच्या मनात भीती असेल, संशय असेल, तुमच्या मनात फिअर ऑफ लॉस असेल, किंवा तुमचं बिलीफ बनलेलं आहे की ट्रेडिंग करणे म्हणजे पैसा जाणेच आहे, लॉस होतोच, हे मार्केट बसलंच आहे आपल्याला नुकसानीमध्ये नेण्यासाठी. रॉंग काइंड ऑफ प्रोग्रामिंग सबकॉन्शियस मध्ये ऑलरेडी झालेली आहे. कॉन्शियसली आपण ट्रेडिंग करत आहोत, अभ्यास करतो, नोट्स काढतो, डेमो मध्ये प्रॅक्टिकल करतो. दिस इज अ कॉन्शियस थिंकिंग. जेव्हा रियालिटीमध्ये उतरतो तेव्हा तुमचं सबकॉन्शियस सांगते की तुम्हाला फायदा होईल की नुकसान होईल, ट्रेड बरोबर लागतील की नाही लागतील, तुमचं बीपी हाय होणार की नाही होणार, चिडचिड होईल की नाही होईल, हे तुमचं सबकॉन्शियस सांगेल. आणि जे आपण विश करत आहोत, जी आपली डिझायर आहे, जी आपली वॉन्टिंग आहे, ती वॉन्टिंग आपल्या सबकॉन्शियस पर्यंत जात आहे की नाही, याच्यावर पहिले चेक करणे आहे. आणि हे कशी जाते, तर काय तुम्ही फील करता, काय तुम्ही रिॲक्ट करता, आणि कसं तुम्ही अज्युम करता. जसं एखादा व्यक्ती, उदाहरणार्थ आपण ट्रेडिंगच घेऊ. ट्रेडिंगच्या प्रती तुम्ही काय फील करता सगळ्यात पहिले, हे तुमचं ट्रेडिंग मध्ये तुमचं जे मॅनिफेस्टेशन असेल ते होणार की नाही होणार इथून सुरुवात होईल. काय फील करता ट्रेडिंगला धरून, तुमच्या रिॲक्शन काय आहे. एखादा व्यक्ती जर ट्रेडिंग करत आहे, ट्रेडिंग शिकवत आहे, ट्रेडिंगचं नॉलेज पास ऑन करत आहे, किंवा त्या सेक्टरमध्ये वर्क करत आहे, मी त्याच्या प्रती कोणत्या नजरेनं बघता.
तुमच्या मनात कोणते भाव येते, तुम्ही त्याला कसं नोटीस करता? की तुम्ही त्याला म्हणता की हे तर नालायक लोक आहे, हे 2 नंबरचा पैसा कमवत आहे, की अशी वाईट भावना तर नाही येत? मेहनत करून पहाव, बसल्या बसल्या तर कोणी पण गोष्टी करते. व्हॉट यू रिॲक्ट, जेव्हा एखादा ट्रेडर चांगली गाडी घेते, घर घेते, कपडे घेते, घामाचा पैसा पाहिजे, यांना काय आहे, फुकटचा पैसा आहे तर उडवून राहिले. ज्या दिवशी पैसा कमवतील मेहनत करून, तेव्हा समजत कशी कार घेते आणि कसे शौक करता येते. काय तुम्ही अशी तर रिॲक्शन देत नाही? अज्युम काय केलेलं आहे ऑलरेडी? तुम्ही काय अज्युम करून ठेवलं? मे बी तुम्ही अज्युम करून ठेवलं आहे की पैसा हे लॉटरी आहे, पैसा हा जुवा आहे, गॅम्बलिंग आहे, ट्रेडिंग हे लोकांना मूर्ख बनवण्याचा व्यवसाय आहे. कोणत्यातरी व्यक्तीचा लॉस करून आपण आपला प्रॉफिट करतो. काही असे अझम्पशन तुम्ही ऑलरेडी जर डोक्यात तुम्ही सेट करून ठेवले असतील, हे ट्रेडिंग तर करूच शकत नाही आपण, ते खूप हार्ड असते. अशा गोष्टी जर अज्युम केलेल्या असतील तर ट्रेडिंग मधून अमाऊंट ऑफ मनी किंवा रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट जनरेट करणे सोपं होणार नाही. अज्युम करून ठेवलेले ऑलरेडी ट्रेडिंग मध्ये लॉसच होते. अज्युम. अशा प्रकारे आपल्याला बघणे आहे, टेस्टिंग करणे आहे स्वतःची, की काय मी जे मॅनिफेस्ट करण्याचा विचार करत आहो ते वॉन्टिंगच्या लेवलवर, बिलीफच्या लेवलवर, फिलिंगच्या लेवलवर, रिॲक्शनच्या लेवलवर आणि अझम्पशनच्या लेवलवर माझ्यासोबत, माझ्या सबकॉन्शियस माइंड सोबत अलाइन करत आहे की नाही. सगळ्यात पहिला पॉइंट. आणि सगळ्यांचं होमवर्क हेच आहे की तुम्हाला आज तुमची जी काही इच्छा आहे त्याच्यावर दिवसभरात नोट्स काढणे आहे. आणि हे जे 5 पॉइंट मी सांगितले, युअर डिझायर, बर्निंग डिझायर, सेकंड युअर बिलीफ, थर्ड व्हॉट यू फील, चौथं रिॲक्शन आणि 5वं अझम्पशन. हे तुम्हाला बघणे आहे. जसं समजा आता मी माझं उदाहरण घेतो की मला ऍज अ स्पिरिच्युअल काउन्सिलर, लाईफ कोच बनायचं आहे. ओके, स्पिरिच्युअल काउन्सिलर बनायचं आहे, लाईफ कोच बनायचं आहे, तर काय माझी चाहत, माझं डिझायर हे ते बनण्यासाठी रेडी आहे. 100% मी कमिटेड डिझायर मध्ये आहो. पहिला पॉइंट. दुसरा, पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, माझे बिलीफ्स काय आहे, माझे 5 सेन्सेस काय बोलत आहे ह्या कामाबद्दल, माझं सबकॉन्शियस माइंड काय बोलत आहे ते मला चेक करणं आवश्यक आहे. मी करू शकतो, नाही करू शकत, मी कॅपेबल आहे का नाही आहे, हे सगळं काही आपण बघू. माझी इंटरनल आणि एक्सटर्नल वर्डिंग्स, माझी इंटरनल आणि एक्सटर्नल प्रोसेस हे एकरूप आहे का नाही हे बघणे आहे. तिसरं, जेव्हा मला हे काम करायचं आहे तर मी काय फील करतो, ह्या प्रोफेशनला धरून मी काय फील करतो, चांगलं, वाईट. चौथं, माझे रिॲक्शन्स काय आहे जेव्हा निगेटिव्ह लोक येतात, वाईट लोक येतात, किंवा एक स्पिरिच्युअलिटीला धरून काही नकारात्मक धारणा मी ऑलरेडी तयार करून ठेवल्या आहे का? मी अशा लोकांना कोणत्या नजरेने बघतो, की त्यांना हेच म्हणतो की आता फुकटचा पैसा आहे, हे काय यांनी तर समाजासाठी दानच केलं पाहिजे, फुकट काम केलं पाहिजे, है ना. स्पिरिच्युअल आहे तर बिलकुल असे केस वाढवले पाहिजे, दाढी वाढवून ठेवली पाहिजे, फाटके कपडे घातले पाहिजे, पायात चप्पल नसली पाहिजे, मग तो स्पिरिच्युअल व्यक्ती आहे काय, असं मी रिॲक्ट करतो बघून.
पाचवं, मी काय अज्युम करून ठेवलेलं आहे की ते तसेच असले पाहिजे. अशा प्रकारे मी माझ्या स्वतःला चेकिंग करणार माझी, की काय मी जे मॅनिफेस्ट करण्याचा विचार करत आहो त्या लेवलवर माझे हे पाचही पॉइंट अलाइन होत आहे की नाही. तोच तुमच्यासाठी टार्गेट आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या मॅनिफेस्टेशनला, तुमच्या विशला ह्या नवीन वर्षावर सेट करण्या अगोदर या सगळ्या गोष्टी रिचेक करणे सुरू करा. जर तुम्ही असं करणार नाही तर लाईफमध्ये प्रॉब्लेम तोच राहील, दिवसानंतर दिवस निघत जाईल आणि काहीही हातात येणार नाही. शेवटी अपयश. आणि तुम्ही बोलणार मॅनिफेस्टेशन काहीच नसते राहत, सगळं खोटं असते, सगळं फ्रॉड आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे, 1,00,000-2,00,000 रुपये फीस घेतात, होत काहीच नाही. है ना? पहिले याच्यापासून सुरुवात करू आपण, नंतर जाऊ आपले टार्गेट सेट करण्यासाठी. नाऊ आय होप प्रत्येकाला सेशन कळलं असेल, काहीतरी व्हॅल्यू तुमच्या लाईफमध्ये ऍड झाली असेल. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. शांत स्थिर बसा, रिलॅक्स, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, कंबर सरळ करा, पाठीचा कणा ताठ, खांदे मान रिलॅक्स सोडा, चेहरा थोडासा अपलिफ्ट वरती करा, पूर्ण फोकस तुमच्या थर्ड आयवर. लांब खोल श्वास घ्या आणि बघा काल जसा आपण श्वास फील केला तसं होत आहे का? नसन होत तर कॉन्शियसली त्या श्वासला नाभीच्या खाली जाऊ द्या. श्वास सोडा, श्वास घ्या, रिलॅक्स मध्ये या. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही रिलॅक्स आणि रिलॅक्स आणि रिलॅक्स होत आहे. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमचे श्वास हलके, रिलॅक्स आणि स्थिर होत आहे. तुम्ही डीपली आणखी खोल जात आहे. तुम्ही शांत शांत होत आहे. तुमचे विचार, तुमचे श्वास अल्फा कॉन्शियसनेसला टच करत आहे. अल्फा कॉन्शियसनेस एंजेलिक डिवाइन रियाल सोबत कनेक्ट करत आहे आणि तुम्ही त्या एंजेल्सच्या जगातून, त्यांच्या डायमेन्शन मधून डिवाइन एनर्जी, लव अँड लाईट, पीस अँड हार्मोनी स्वीकार करत आहे. रिलॅक्स. चला ओके. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान झालं आजचं मेडिटेशन. सहस्रार चक्रावर खूप जांभया येत होत्या हा. आणि प्रत्येक चक्राची व्हायब्रेशन वेगळीच होते. माझ्या फक्त लेफ्ट बॉडीला मला सेन्सेशन जाणवत होतं, राईट बॉडी पूर्ण थंड होती. असं वेगळीच काहीतरी फिलिंग आली. खूप छान. थँक्यू दादा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा छान. स्वप्नील सर छान. व्हेरी गुड. अजय सर थँक्यू. ठीक आहे. आणखी कोणाला बोलायचं आहे काही? प्रतिभा मॅडम, स्मिताताई, स्वप्नील खूप सर. छान झालं आजचं मेडिटेशन. गुड मॉर्निंग. खूप छान. गुड मॉर्निंग. एकदम छान झालं सर. ते अनाहत चक्र हे करताना काल रात्री पण मला असा अनुभव आला की मला असं स्क्वीज होतंय, तिथे असं पेन झाल्यासारखं, आवळल्यासारखं वाटत होतं. बरं. आहे खूप सारे इमोशन आपण भरून ठेवले आहे ना मनामध्ये, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होते. असं काहीतरी तिथे जड जड झाल्यासारखं. हा
ते रिलीज होईल हळूहळू. ओ अच्छा. बाकी ठीक एकदम आहे. छान. थँक्यू सर, थँक्यू. Bless you. स्वप्नील सर, गुड मॉर्निंग. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, स्मिता ताई, गुड मॉर्निंग. छान होतं दादा मेडिटेशन, म्हणजे नाईस एक्सपिरियन्स. असे व्हायब्रेशन वगैरे हातात माझ्या अजून पण आहेत. अच्छा. ओव्हरऑल छान होतं दादा. थँक्यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. गुड मॉर्निंग सर. हा, बोला खूप सर. छान वाटलं. गुड मॉर्निंग. एक्सपिरियन्स खूप छान होता आजचा पण. थँक्यू सर. हा, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. असंच कंटिन्यू करत राहा. हा. आणखी कोणी? अर्चना देशमुख, हा बोला. नाही. मी असंच क्लिक केलं, बोलायचं नाही. ओके. केलं मी मेडिटेशन. ओके. ब्लेस यू. हा. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हा, पूनम ताई बोला. गुड मॉर्निंग. थँक्यू थँक्यू थँक्यू, खूपच थँक्यू दादा. आणि सगळ्यांना म्हणजे आज एवढं इमेजिंग झालं ना की खूपच इमेजिंग झालं. एवढं सगळं बॉडी एवढी गरम होत होती की म्हणजे मी सांगू शकत नाही दादा. हा, वा. म्हणजे असं वाटत होतं की सगळं गरम आहे सगळं आणि जमिनीवर तर होतीच नाही असं वाटतंय. छान आहे. लॉट्स ऑफ खूपच ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. ब्लेस लॉट्स यू. ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. दीप्ती ताई, आणखी कोण आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा. ऍक्च्युली काल रात्रीचं मेडिटेशन माझं बऱ्याच प्रमाणात गेलं होतं. एक कॉल आला होता मला अर्जंट, बरं. त्याच्यामुळे ते राहिलं. त्याचं मला काही नॉलेजच नाही आलं. मी शेवटी जॉईन झाले तर ते बरं. पण आज छान वाटलं, कारण ते पॉइंट्स आणि ते बरोबर आहे. ते आपलं बिलीफ सिस्टीमच स्ट्रॉंग पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. त्याच्यानुसारच तुम्ही वागता आणि खूप छान सांगितलं आज. नॉलेज त्याच्याबद्दल अजून डेव्हलप होत आहे, अजून भेटत आहे. लाईन जी असते थिंकिंगची किंवा वे ऑफ थिंकिंग, ती प्रोसेस ती बदलत आहे. ती त्याच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट होत आहे आणि तेच खूप छान आहे. छान. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. आणखी कोणाला बोलायचं आहे? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग साक्षीताई, बोला. दादा आज पण मेडिटेशन छान झालं आणि आज पण म्हणजे रात्रीसारखे आता पण माझे हात गरम आहेत पूर्ण. आणि खूप छान फिलिंग येत आहे, एकदम शांत वाटत आहे, मस्त एकदम. थँक्यू दादा. थँक्यू ऑल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू ऑल. थँक्यू दादा. ब्लेस यू. आणखी आता सगळे चांगले, म्हणजे एकदम डेली पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे. काही प्रॉब्लेम नाही आता. हा. कोण उरला आता? मनीष सर, ना मॅडम, राजेश सर. हा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग दादा. आजचं मेडिटेशन खूप छान झालं. आज पण माझे म्हणजे तळहात जी आहे, आधी जसे गरम व्हायचे, एकदम जळल्यासारखे मला जाणवत होते, तसे जाणवत होते. पण आज मी जेव्हाही तुमच्याशी बोलली की छातीमध्ये जेव्हा त्या चक्रावर आपण येतो तर काहीतरी दाटल्यासारखं मला जाणवत होतं. पण आज प्रॉपरली असं काळा काहीतरी गोल असल्यासारखं तिथे जाणवलं की हा ब्लॉकेज आहे. म्हणजे मलाच ते सेन्सेशन झालं की इथे माझ्या ब्लॉकेज आहे, तो क्लिअर व्हायचा आहे अजून. तर ते झालं. खूप छान सेशन होतं, खूप छान. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच दादा. ब्लेस यू. आता फील करायचं की तिथे
आपल्या हातामधून किंवा डिव्हाइन लाईट प्रवेश करत आहे आणि छातीमध्ये पुन्हा प्रकाश 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 होत आहे. सगळे इमोशन लेट गो करा, सगळ्या भावना सोडा, कारण की खूप जास्त होऊन राहिलं. हो. अलग अलग प्रकारचे खूप सारे इमोशन अंदर येऊन राहिले, फिलिंग्स आहेत त्या रिलीज झाल्या पाहिजे. इतकं लवकर रिलीज होईल ते दडपण हलकं हलकं होत जाईल. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी ओके, चला तर मग आपण सेशन क्लोज करायचं. 7 वाजत चालले. ओके. Lots of love and gratitude, lots of blessings. Lots of Angels love, always lots bless of you, gratitude, lots of blessing. always bless you. Bless you, bless you, bless you, all of you. Bless you, bless you, bless you. Thank you so much. Lots.